नमस्कार मित्रांनो, वेद न्यूज मराठीमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे। रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी संस्थानाच्या वतीने संपूर्ण भारत देशामध्ये अनेक राज्यांमध्ये व महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी वनराई बंधारे बांधकाम करण्याचे आयोजन करण्यात आले। दिनांक 7 डिसेंबर ते 21 डिसेंबर पर्यंत जगद्गुरु रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी यांच्या कृपाशीर्वादाने अनेक ठिकाणी वनराई बंधारे बांधकाम करण्याचे नियोजन करण्यात आले। त्याचप्रमाणे जिल्हा सेवा समिती नांदेड, तालुका सेवा समिती धर्माबाद, संतसंघ सेवा समिती माष्टी यांच्या वतीने यांच्या गावालगत असलेल्या नाल्यामध्ये वनराई बंधारे बांधण्यासाठी संपूर्ण संत संघातील सर्व गुरुबंधू गुरुबहिणी सर्व भाविक भक्तांनी मोठ्या उत्साहाने वनराई बंधारे बांधण्यासाठी एकत्र येऊन गावालगत असलेल्या नाल्याजवळ वनराई बंधारा बांधण्यात आला। या ठिकाणी सर्व संत संघातील भाविक भक्तांनी मोठ्या जल्लोषात गुरुमाऊलींच्या चरणी सेवाभाव अर्पण केला। त्याचप्रमाणे आपल्यासोबत माष्टी येथील सरपंच व सर्व नागरिक आहेत, भक्तगण आहेत। आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया या मागचा सेवेमागचा उद्देश काय। परमपूज्य रामानंदाचार्य आणि नरेंद्राचार्य यांच्या प्रेरणेने आम्ही आमच्या गावामध्ये माष्टी येथे सर्वजणी सत्संगातील बंधू आणि भगिनीने हे बंधारा बांधून काढलेला आहे। केवळ एकमेव नरेंद्राचार्यजी महाराज यांच्या प्रेरणेने गावकऱ्यांना खूप आनंद होत आहे। इथं ढोरावासरांनाही पाणी भेटत असते आणि सगळ्या शेतकऱ्यांनाही पाणी मिळत असते आणि या बंधाऱ्याचा योग्य ते उपयोग होईल ते म्हणजे परमपूज्य माऊलीचं कार्य आम्हाला लाभलेले आहे। आणि माष्टी येथील सर्व बंधू आणि भगिनी हे सगळे युवक आहेत, हे बंधारा बांधण्यासाठी आलेले आहेत आणि प्रत्येक जण काम करण्यासाठी उत्सुक होतं। अजून आम्ही असे बंधारे 4-5 बांधणार आहोत। खरोखरच हे माऊलीचं कार्य आम्हाला लाभलेलं आहे। त्याबद्दल आम्ही सगळे माष्टी येथील गावकरी आणि बंधू आणि भगिनी माऊलीच्या चरणी हा बंधारा समर्पित करतो आणि तो आम्हाला गावकऱ्यांना त्यांचा फायदा होईल। जय सियाराम, जय श्रीराम, जय सियाराम, जय सियाराम, जय सियाराम। जसे असं तसे ताज्या घडामोडी पाहण्यासाठी व आपल्या परिसरातील बातम्या प्रसारित करण्यासाठी आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करायला विसरू नका। संपर्क करा वेद न्यूज मराठी, सिद्धेश्वर मठपती, मुख्य संपादक।